रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत देणारे एकमेव आपले हे युट्यूब चॅनल आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारताचे 91वे ग्रँड मास्टर कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे राहुल VS हे. प्रश्न 2, मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? तर त्याचं उत्तर आहे मोनिका विश्वकर्मा हे. प्रश्न 3, 7वा इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो IMS 2025 कुठे होत आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू मध्ये. प्रश्न 4 पाहूया. भारतातील पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कोणी प्रक्षेपित केले? तर त्याचं उत्तर आहे स्पेस किड्स इंडिया यांनी. प्रश्न 5, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच कोणत्या देशाला भेट दिली? तर त्याचं उत्तर आहे अंगोला देशाला. प्रश्न 6, उत्तराखंडचा 25वा स्थापना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 9 नोव्हेंबरला. प्रश्न 7 पाहूया. कोणती भारतीय बँक एकूण उलाढाल 100 ट्रिलियन ओलांडणारी पहिली बँक बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI. प्रश्न 8, कोणत्या देशाने मिनिटमॅन 3 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. पोलीस भरती असो किंवा MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती विचारले जातात. हे प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि हे प्रश्न नोट डाऊन सुद्धा करत चला. प्रश्न 9, कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क देशाने. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. प्रश्न 10 पाहूया. राष्ट्रीय सक्षम शरीर संघात समाविष्ट होणारा पहिला भारतीय पॅरा तिरंदाज कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे शीतल देवी हे. प्रश्न 11, ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रविंदर सिंगने पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल ऑलिम्पिक नसलेल्या स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 12, कोणत्या भारतीय राज्याने सर्व क्षेत्रांमध्ये मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारे पहिले राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले तिसरे विमानवाहू जहाज फुजियान लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 14, नुकतेच निधन झालेले जेम्स D वॉटसन यांना कोणत्या वर्षी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे 1962 ला. प्रश्न 15, सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा इथे. प्रश्न 16 पाहूया. कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे स्वीडन देश. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा हा. प्रश्न 17, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर त्याचं उत्तर आहे आंबोलीमध्ये. प्रश्न 18, UNEP उत्सर्जन अंतर अहवाल 2025 नुसार 2023-24 दरम्यान जगभरात कोणत्या देशाने हरितगृह वायू GHG उत्सर्जनात सर्वाधिक वाढ केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 19 पाहूया. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तेजस लढाऊ विमानांसाठी जेट इंजिन खरेदी करण्यासाठी कोणासोबत $1 अब्ज करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे GE एरोस्पेस सोबत. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.